श्री शिवाय नमस्तेयम. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की पौष महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी येते. मित्रांनो, ही पौष महिन्यातील सर्वात महत्त्वाची तिथी आहे, कारण ती शनिवारी येते आणि तिचे खूप मोठे आणि विशेष महत्त्व आहे. पूज्य गुरुजींनी म्हटले आहे की जर पौष महिन्यातील प्रतिपदा तिथी शनिवारी आली तर तुम्ही नक्कीच मोहरीच्या तेलाचा उपाय करावा. या दोन्ही तारखा फार क्वचितच जुळतात. शिवाय गुरुजींनी त्यांच्या शिवपुराण कथेत सांगितले आहे की तुम्ही या दिवशी मोहरीच्या तेलाचा उपाय नक्कीच करावा, कारण असा दिवस वर्षातून एकदाच येतो. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शनिवारी प्रतिपदा तिथीसाठी जर काही प्रभावी उपाय असेल तर तो मोहरीच्या तेलाचा उपाय आहे. तर मित्रांनो, तुम्ही प्रतिपदा तिथीला हा मोहरीच्या तेलाचा उपाय करावा. असे बरेच लोक असतील ज्यांनी हा उपाय केला नसेल. याचा अर्थ संपूर्ण वर्ष उलटून गेले आहे, त्यांनी कधीही हा मोहरीच्या तेलाचा उपाय केला नसेल. पण मित्रांनो, तुमच्याकडे अजूनही एक संधी शिल्लक आहे. ती म्हणजे 20 डिसेंबर 2025 या चंद्र महिन्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी. तुम्ही या दिवशी हा उपाय नक्कीच करून पहा. जरी तुम्ही संपूर्ण महिन्यात हा उपाय केला नसेल तरी जर तुम्ही तो शनिवारी पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी केला तर तुम्हाला कधीही कल्पना न केलेले फायदे मिळतील. म्हणून तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून पहा, जेणेकरून तुम्ही ही संधी गमावू नका आणि या उपायाचे फळ मिळवू शकाल. मित्रांनो, पंडितजींनी श्री शिव महापुराणातील त्यांच्या अलीकडच्या कथेत या उपायाचे वर्णन केले आहे. आज आम्ही तुम्हाला हा उपाय अगदी सविस्तरपणे समजावून सांगणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा उपाय समजून घेण्यासाठी दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही. तर मित्रांनो, चला उपाय सुरू करूया. पहा, पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी हा खूप खास आणि महत्त्वाचा आहे. असे आढळून आले आहे की कधीकधी गुंतागुंतीच्या विधी आणि समारंभ देखील तुमच्या इच्छा पूर्ण करत नाहीत. पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी एक सोपा उपाय तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो. अनेकांनी हा उपाय आधीच करून पाहिला आहे आणि त्याचे परिणाम नक्कीच दिसले आहेत. जर तुम्हालाही हा उपाय करून पाहायचा असेल तर तुम्ही प्रथम ते पूर्णपणे समजून घेतले पाहिजे, ते ऐकले पाहिजे आणि नंतर ते अंमलात आणले पाहिजे. तुम्हाला नक्कीच परिणाम दिसतील. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारच्या समस्या सुरू असल्या तरी तुम्हाला त्याचे कारणही माहीत नसेल. त्याचे कारण काहीही असू शकते, जसे की पूर्वज दोष किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष. म्हणून तुम्ही या दिवशी हा उपाय करून पाहावा. हा एक असा उपाय आहे जो जर एखाद्या विशिष्ट दिवशी केला तर त्या विशिष्ट दिवसाचे फायदे नक्कीच मिळतील. तथापि जर आपण त्या दिवशी हा उपाय केला असेल तर आपल्याला आणखी चांगले परिणाम मिळतील आणि त्याचे परिणाम खूप लवकर येतील, कारण तुम्ही हा उपाय खूप महत्त्वाच्या आणि खास दिवशी करत आहात. चला आता त्याबद्दल बोलूया. पण त्यापूर्वी तुम्हाला हे उपाय कधी करायचे, कोणी करायचे आणि कसे करायचे हे जाणून घेणे आवश्यक आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने समजावून सांगूया. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल किंवा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय असे टाईप करा. तर या शनिवारी प्रतिपदा तिथीला आपण मोहरीच्या तेलाचा उपाय कसा करावा, तो कोणी करावा, कधी करावा आणि कुठे करावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि जो कोणी हा व्हिडिओ पाहतो त्याने नक्कीच मोहरीच्या तेलाचा उपाय करावा, कारण या दिवशी मोहरीच्या तेलाचेही मोठे आणि विशेष महत्त्व आहे. आणि जेव्हा मोहरीच्या तेलाच्या उपायाचा विचार केला जातो तेव्हा तो केकवर आईस लावण्यासारखा असतो. या शनिवारी प्रतिपदा तिथीसाठी एकच प्रमुख उपाय आहे. तर मित्रांनो, हा मोहरीच्या तेलाचा उपाय कोणी करावा? प्रथम तो उपाय करूया. तर घरातील कोणतीही मोठी आई आणि बहीण हा उपाय करू शकते. आणि मित्रांनो, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यांना हा उपाय करायला सांगू शकता. जर एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक इच्छा, दुःख किंवा समस्या असेल जी त्यांना स्वतःसाठी सोडवायची असेल तर ते स्वतःसाठी हा उपाय करू शकतात. शिवाय जर घरातील एखाद्याला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या सुख आणि शांतीसाठी हा उपाय करायचा असेल तर ते देखील करू शकतात. त्यातही काही अडचण नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा उपाय करू शकतो आणि मोठी आई आणि बहिणींपैकी एक संपूर्ण कुटुंबासाठी हा उपाय करू शकते. जर आई आणि बहिणी घरी नसतील किंवा हा उपाय करू शकत नसतील तर कुटुंबातील कोणताही मोठा सदस्य हा मोहरीच्या तेलाचा उपाय करू शकतो, जरी तो पुरुष असला तरी. त्यात काही अडचण नाही. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न उद्भवतो की आपण हा उपाय कधी करावा? आपण तो सकाळी करावा की संध्याकाळी?
तर तुम्ही प्रदोष काळात सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता. आता जर तुम्ही विचारले की भाऊ, हा मोहरीच्या तेलाचा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कधी असेल, तर मी फक्त असे म्हणेन की तुम्ही तो सकाळी केला तर बरे होईल. शिवाय जरी तुम्ही तो प्रदोष काळात संध्याकाळी केला तरी ठीक आहे, त्यात कोणतीही अडचण नाही. तर मित्रांनो, पुढची सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण सकाळी उपाय केला तर तो किती आणि कोणत्या वेळेच्या दरम्यान करावा. जर आपण तो प्रदोष काळात केला तर तो किती आणि कोणत्या वेळेच्या दरम्यान करावा. म्हणून शक्य तितक्या लवकर सकाळी उपाय करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा जर तुम्हाला काही कारणास्तव उशीर झाला असेल, जरी तुम्हाला थोडा उशीर झाला असेल, तरी तुम्ही सकाळी 10 किंवा 11 वाजेपर्यंत उपाय करू शकता. पण दुपारी 12 वाजल्यापेक्षा जास्त वेळ देऊ नका, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, जर आपण संध्याकाळी प्रदोष काळाबद्दल बोललो तर प्रदोष काळाची वेळ संध्याकाळी 6 वाजता सुरू होते. याचा अर्थ असा की संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंतचा वेळ प्रदोष काळ असतो. तुम्ही हा उपाय संध्याकाळी 7 किंवा 8 वाजेपर्यंत देखील करू शकता. याचा अर्थ असा की तुम्ही संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता, त्यात कोणतीही अडचण नाही. आता प्रतिपदा तिथी शनिवारी मोहरीच्या तेलाचा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात संपत्ती येईल आणि तुमच्या तिजोरीत लवकरच पैशाची भर पडेल. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे आणि 2025 हे वर्ष देखील शनीचे वर्ष आहे. मी तुम्हाला जो लवंगाचा उपाय सांगणार आहे तो शिवाच्या शक्तीचे प्रतीक आहे. आता जेव्हा जेव्हा तुम्ही शनिवारी मोहरीच्या तेलाने हा उपाय कराल तेव्हा असे चमत्कार घडतील की तुम्हाला विश्वासच बसणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा उपायाबद्दल सांगणार आहोत जिथे फक्त मोहरीच्या तेलात लवंग टाकल्याने तुम्हाला सर्वत्र पैसे येऊ लागतील. कर्जासारख्या मोठ्या समस्या देखील नाहीशा होतील. प्रथम मी तुम्हाला सांगतो, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर त्याचे जीवन पूर्णपणे संकटांनी भरलेले असते. त्याला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. त्याच्या घरी रोग देखील येतात. त्याला सर्व बाजूंनी नुकसान होते. अडथळे त्याला अडथळा आणतात. तो त्याच्या आयुष्यातील संकटांनी इतका त्रासतो की तो सर्व प्रकारचे उपाय करून पाहतो. तो सर्व काही करतो. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आणि दुःख वाढते. आता हे देखील खरे आहे की जेव्हा शनीचे त्रास एखाद्याला त्रास देतात तेव्हा ती व्यक्ती सर्व बाजूंनी दुःखी होते. पण मी तुम्हाला सांगतो की जर कोणी व्यक्ती शनिदेवाला प्रसन्न करते तर घरात इतके सुख आणि समृद्धी येते की ती व्यक्ती ते हाताळू शकत नाही. इतके पैसे येतात की ते हाताळू शकत नाही. आता 2025 मध्ये जो कोणी शनिदेवाला प्रसन्न करतो तो त्याच्या आयुष्यातील त्रास कमी होण्यास जास्त वेळ लागत नाही. तर चला पहिल्या उपायावर चर्चा करूया. मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग कसे लावायचे आणि ते कसे अंमलात आणायचे पहा. अनेकदा असे घडते की घरात भांडणी वाढत राहतात. घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. जर घरात सतत भांडणे होत असतील तर अशा घरात नेहमीच पैशांची कमतरता असते. कारण अशा घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही. आता सर्वप्रथम तुमच्या घरात भांडणे बंद करा. पैसे तुमच्या घरात आपोआप येऊ लागतील. तर तुम्हाला काय करावे लागेल? एका लहान भांड्यात मोहरीचे तेल घ्या. त्यात एक छोटी लवंग ठेवा. आता एक छोटा मातीचा दिवा घ्या आणि या दिव्यात या मोहरीच्या तेलाने भरा. तुम्ही ज्या मोहरीच्या तेलात फूल ठेवले आहे ते घेतले आहे. तुम्हाला काय करायचे आहे ते त्याच दिव्यात ठेवा. बरोबर. जरी तुम्ही येथले 2 लवंग वापरले तरी ते उत्तम होईल. तुम्हाला आवडत असेल तर 1 लवंग घाला किंवा तुम्ही 2 जोडू शकता. आता तुम्हाला काय करावे लागेल? शनिवारी संध्याकाळी हा दिवा शनिदेव मंदिरात घेऊन जा. शनिदेव मंदिर म्हणजे अशी कोणतीही जागा जिथे शनिदेवाची मूर्ती किंवा दगड असेल. बरोबर. तर तुम्हाला अशा मंदिरात जाऊन हा दिवा लावावा लागेल. तुम्ही शनिदेवाची क्षमा देखील मागितली पाहिजे. बरोबर. जेव्हा तुम्ही शनिदेवाशी संबंधित कोणताही उपाय करता तेव्हा तुम्ही शनिदेवाच्या डोळ्यात पाहणे टाळले पाहिजे. त्यांच्या पायांकडे पाहत हा दिवा लावा, शनिदेवाची क्षमा मागा आणि नंतर घरी परत या. शनिवारी हा उपाय करा आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील, ज्यामुळे सर्वात मोठे संकट आणि दुःख देखील लवकर नाहीसे होतील. तर शनिदेवाची कृपा अशी आहे, जेव्हा तो एखाद्यावर प्रसन्न होतो तेव्हा तो त्यांचे संपूर्ण आयुष्य संपत्ती, आनंद आणि समृद्धीने भरून टाकतो. आता शनिदेवाचे दुःख तुम्हाला त्रास देत असतील किंवा नसतील, घरी पैशाची तीव्र कमतरता आहे आणि खूप दुःख आहे, तर हा उपाय करून पहा. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख देखील नाहीसे होईल. आता आपण आपल्या दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्ही शनिवारी करायलाच हवा. हे केल्याने तुमच्या कोणत्याही कामात, तुमच्या व्यवसायात, तुमच्या नोकरीत कोणतेही अडथळे येणार नाहीत. अनेकदा असे घडते की तुम्ही एखादे मोठे काम हाती घेणार आहात पण वाईट नजरेमुळे त्यात अडथळा येतो. तुम्ही एखादे मोठे काम हाती घेणार आहात किंवा तुम्ही काहीतरी नवीन सुरू करणार आहात पण ते घडत नाही. कधीकधी ते होत नाही. कधीकधी तुमच्याकडे पैसे असतात, सर्व काही असते, पण तरीही ते सुटत नाही. अडथळे वारंवार येतात, नाही का? तर तुमचे काम पूर्ण होईल,
तुम्हाला आयुष्यात यश मिळेल, तुम्हाला नोकरीही मिळेल, तुम्हाला बढतीही मिळेल. आणि जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल. तुम्हाला काय करावे लागेल? तुम्हाला कापूरचे 2 छोटे तुकडे, ज्याला आपण टिकिया, ढीग असेही म्हणतो, किंवा 2 लवंगा घ्याव्या लागतील. एका दिव्यात 2 लवंगा आणि 2 कापूरचे तुकडे ठेवावेत आणि ते दररोज तुमच्या घरात जाळावेत. याचा अर्थ असा की दररोज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरात धूर पसरवावा. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे लवंगा आणि कापूर जाळता तेव्हा तुमच्या घरात कोणताही व्यवसाय, नोकरी किंवा काम असेल ते सुरळीत चालेल. कोणतेही अडथळे येणार नाहीत, वाईट नजर राहणार नाही. आणि जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती असेल तर ती तुमच्या घरातून लगेचच दूर होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही लवंगा आणि कापूर जाळता तेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. सकारात्मक ऊर्जा जी नंतर तुमच्या घरात देवी लक्ष्मी आणते. ज्या घरांमध्ये लवंगा आणि कापूर जाळले जाते त्या घरांवर नेहमीच धनाचा वर्षाव होतो. लवंगा आणि कापूरमध्ये इतक्या चमत्कारिक शक्ती, इतके फायदे असतात की लवंगा आणि कापूर वापरून व्यक्ती आयुष्यातील सर्वात मोठे दुःख देखील कमी वेळात दूर करू शकते. जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने वापरला तर तो एक उपाय आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल आणि यशस्वी होईल. म्हणून या 2 लवंगा आणि 2 कापूर जाळून टाका. जरी कोणताही वास्तुदोष असला तरी तो देखील दूर होईल आणि तुमच्या कामात कधीही अडथळा येणार नाही. कोणताही अडथळा येणार नाही. जेव्हा तुम्ही लवंगाचा उपाय करता तेव्हा आजार घरापासून नेहमीच दूर राहतात. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात लवंग आणि कापूरचा उपाय करता. बरं, शनिवार हा एक खूप खास दिवस असतो. जेव्हा तुम्ही लवंग आणि कापूरचा उपाय करता तेव्हा तुम्ही काळी मिरीचा उपाय देखील करता, कारण शनिवारी केल्यावर हे उपाय आणखी चमत्कारिक होतात. तर चला आपल्या तिसऱ्या उपायाबद्दल थोडक्यात बोलूया. हा उपाय शनिवार प्रतिपदेसाठी आहे आणि तो अत्यंत चमत्कारिक आहे. तो इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी आहे. जे म्हणतात की संपत्ती वाढत नाही त्यांनी हा उपाय नक्कीच करून पाहावा. शनीचे त्रास कमी होतील आणि तुमची संपत्ती वाढत राहील. तर तुम्हाला काय करावे लागेल? चिमूटभर काळे तेल घ्या. काळे तेल शनिदेवाशी संबंधित आहे. ते शनीच्या त्रासांना शांत करते, तुमच्या घरात संपत्ती वाढवते आणि तुमचे पूर्वजही प्रसन्न होतात, कारण काळे तेल देखील आपल्या पूर्वजांशी संबंधित आहे. आता तुम्हाला काय करावे लागेल? चिमूटभर काळे तेल आणि दिवा घ्या. ठीक आहे, मातीचा दिवा घ्या आणि त्यात मोहरीचे तेल भरा. तुम्ही तिळाचे तेल देखील वापरू शकता. ठीक आहे, आता तुम्ही दिव्यात तेल ओतले आहे. चिमूटभर मोहरीचे तेल घातले आहे. आता तुम्ही हा दिवा कुठे लावता? जो कोणी शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल किंवा अगदी चिमूटभर काळे तेल लावणारा दिवा लावतो त्याच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही. संपत्ती वाढते म्हणजे पैसा वाढतो. पैशाचे मार्ग उघडत राहतात. शनीची साडेसती असो, शनीची धैया असो किंवा अगदी शनीची सर्वात गंभीर महादशा असो, हे सर्व शांत होते. शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागतो, तो थांबू लागतो. आपण वारंवार सांगितले आहे की 2025 हे शनिदेवांचे वर्ष आहे. जर तुम्ही असे केले आणि त्यांना शांत केले तर येणाऱ्या काळात तसेच पुढील पिढ्यांमध्ये तुम्हाला कधीही आर्थिक चिंतांचा सामना करावा लागणार नाही. म्हणजेच तुमच्या घरात नेहमीच संपत्तीचा प्रवाह राहील. तुम्हाला आज पैसे असण्याची परिस्थिती कधीच अनुभवायला मिळणार नाही. उद्या नाही. आज काम करत आहे, उद्या नाही. हा एक चमत्कारिक उपाय आहे. कारण काळे तेल, मोहरीचे तेल, काळे हरभरे आणि उडीद डाळ या सर्व गोष्टी शनिदेवांना खूप प्रिय आहेत आणि शनी अशा प्रकारे प्रसन्न होत नाहीत. म्हणून समजून घ्या की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त आनंदच येतो, दुःख कधीच परत येत नाही. तर शनिवारी हे खूप चमत्कारिक उपाय आहेत. तुम्ही हे उपाय पूर्ण भक्तीने करावेत आणि शनिदेवांचे आशीर्वाद नक्कीच पाहावेत. आता बघा, जर तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळाला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, कारण हा उपाय केल्याने शनिदेव खूप लवकर इच्छा पूर्ण करतात. तर मित्रांनो, गुरुजींनी दिलेले हे काही खास उपाय होते. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. श्री शिवाय नमस्तुभयम.